लोकांच्या आमची आली तेव्हा तुम्हाला जाग झाली का? आता सीझन संपायला 2 महिने राहिले, आता 6 महिने तुम्ही झोपलेलात का? महिनाभर जरी तुम्ही ठेवल्या ना तरी वरिष्ठ अधिकारी तुम्हाला विचारणार नाही आणि तुम्हाला कायद्याचे अधिकार दिलेले आहेत. वरून कोण तुमच्यावर बर्डन ठेवतो काय? लोकप्रतिनिधी वगैरे ठेवतात का सांगा? आम्ही आज जनता तुमच्याकडे न्याय मागायला आलो तर तुम्ही सांगता की वरिष्ठ लोकांचं बर्डन असतं म्हणून. कसं शक्य आहे ते? कोणाचं जरी बर्डन असलं आम्ही तुमच्या पाठीशी, जनता तुमच्या पाठीशी आहे, काळजी करायची नाही. त्यांना मालवणात येऊ द्यायला नाही. कोणी प्रतिनिधी मालवण बंद करून टाकू. आम्हाला नुसते आश्वासनं नकोय, नुसती वल्गना नकोय, आम्हाला ठोस कारवाई हवी. जगण्याचा अधिकार लोकांना आमच्या आहे की नाही, आमची रोजी तुम्ही वाचवणार की नाही वाचवणार, त्याच्यासाठी आम्ही सगळे आहे. त्यांचं तुम्ही म्हणणं आहे का? आम्हाला देण्याची उत्तर द्या. बोला. पहिला प्रश्न, सागरी सुरक्षा कशासाठी ते पहिलं उत्तर आम्हाला हवं ते द्या. संरक्षण आम्हाला गस्त करायला मदत. हा, मग तिकडे IPL चालू आहे आणि इकडे SPL चालू आहे का, त्याचं उत्तर द्या मला. आणि तुम्हाला तुम्ही का गेला नाही घालायला? कधी काल गेलो ना, काय परवा बोल वारा किती होता, काय वाऱ्याचं मोठे पण आम्हाला सांगू नका. नाही बघा, बोट बाहेर जात होते, ऑफिसर पण जात होते, बोट नसताच्या वेळेस नीट काढताच आली नाही म्हणून रिटर्न बोट. मी येतो काय, मला काय मोबाईल देतो मला. 2 साहेब होऊन गेले, जगदा चौगुले ऐकलं, स्वतः आम्हाला घेऊन ते जायचे. तुम्हाला हे करायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. मी आरामात तुला पण लोकांच्या घराने आज स्कीमी तुम्ही कशासाठी दिल्या तुम्हाला? पर्यटकाला गोष्टी दाखवायच्या आम्ही. स्कीमी बंद करा, आम्ही सांगतोय मच्छीमार. हे बघा, मान्य परवाच्या दिवशी झालं, चूक झाली आमची, मी मान्य करतो, नाही म्हणत नाही. पण नेचरनी पण असं केलं तर आम्ही काय करू? आम्ही प्रयत्न केले होते साहेब जायचे, पण जाता नाही आलं तर आम्ही तरी काय करायचं? आता सध्या एक्सेस पास किती कोट्यांनी दिले सिंधुदुर्गात? जेल मध्ये 20-25 झाले. तर किती कोटी आहे? मॅकॅनिकल गोष्टी झालेल्या तरी आम्ही 500. कशा पद्धतीचे दिले? प्रोसेसिंग दिले, बॉटम ट्रॉलिंग दिले, प्रोसेसिंग दिले. पर्सिन ट्रॉलिंग सगळ्यांना देतो, ट्रॉलर्सवाले पण अप्लाय करतात. पर्सिनच आहेत त्या. पर्सिनला पण भेटतोय, ट्रॉलर्सला पण भेटतोय. आणि इकडे आता हे करायला तुम्ही आता तुमच्याकडनं दिले गेले पासेस तुमच्याकडनं आहेत. पास आम्ही गव्हर्नमेंट देतात. अप्लाय फक्त त्यांनी ऑनलाईन करायचंय. जो फॉरवर्ड होतो आमच्याकडून सेंट्रलला, सेंट्रलचे जे डेप्युटी कमिशनर असतात तिकडे, ती लोक एक्सेस पास. कशा पद्धतीचे मासेमारीसाठी दिली? ऑल टाईप ऑफ फिशिंग आहे त्याच्यात. वन टाईप फिशिंग म्हणजे काहीतरी नमूद असेल ना? पर्सिन आहे, ट्रॉलिंग आहे, बुकन लाईन आहे, पोलन लाईन आहे, नील नेट आहे, सगळंच आहे. पर्सिनची लायसन किती आहेत सिंधुदुर्गात? मी विचारतो तुमच्या रजिस्ट्रेशन केलेली पर्सिन लायसन, महाराष्ट्र शासनाने दिलेली पर्सिन लायसन्स, पर्सिन लायसन किती आहे ती मला सांगा. आमच्या जिल्ह्यात सांगा, आमच्या जिल्ह्याचं तुम्ही दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने? नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटने पर्सिनचं लायसन दिलेलं आहे ना? पर्सिन लायसन. आता ते नियमित जेल मध्ये मासेमारी करा, बाहेर मासेमारी करा. मध्ये मिळाले तर काय करणार तुम्ही? त्यांना संरक्षण देणार. तुमच्या संरक्षणाच्या बोटीचे मी व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला. असं नाही आहे, आता पण माझ्याजवळ आहे, पण आता ते वेळ घेतली, समजलं ना? पण तुमची संरक्षण देणारी बोट, तुमचे जर अधिकारी असं समजत असतील आम्ही डोळे टाकले की आम्ही मेलो मच्छीमार, हे चुकीची आहे गोष्ट तुमची. आता किनाऱ्याला किती प्रोसेसिंग बोटी, आता 18-15 मध्ये बोटी काय करतायत? त्यात तुमच्या छोट्या बोटी याच्यामध्ये जातात का? जेल मध्ये मासेमारी करतात. मिनी प्रोसेसिंग वाले जेल मध्ये जातात. तुमच्या बोटीचं आकारमान काय आहे? जेलला तुमचं आकारमान काय आहे बोटीचं? बोटी बाहेरून येणार ना. आता जाताना बोटी तुमच्याकडनं जेल मध्ये जाताना तुमच्याकडनं ते पास घेऊन जातात काय की अशा जातात? म्हणजे आपण बोटी येता करणारा पास देतो तुम्ही देता ना? टोकन टोकन सॉरी टोकन
कोण देते? तुम्ही देता? पण आम्ही देणार. देता का? हो, हो. ते देतात. लोक येऊन जातात मोठी. ते कुठल्या कॅरेक्टरवर नाही हे झालं. लँडिंग पॉईंट समोसी कमिटीच्या अहवालाप्रमाणे लँडिंग पॉईंट आपल्याकडे होते किती आणि तुम्ही नव्याने किती बनवलात? नवीन नाही आपण काय केलं. तेच आहे. तेच आहे तेच आहे. लँडिंग पॉईंट एकच दिलेला होता. विजय नंतर मग ते चेंज झालं. बरोबर तुम्ही लँडिंग पॉईंट बरोबर बोलताय तुम्ही. ते एकच लँडिंग पॉईंट होता. त्याच्यानंतर ते चेंज केलं त्यांनी. मध्ये पत्र काढलं होतं खूप जुनं आहे ते 8-9 वर्षापूर्वी. किती वर्ष त्यांनी सुधारणा केली? कायद्याची सुधारणा केली. मला एक सांगाल का, 2017 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने एकाच वेळी सुधारणा केलेली आहे. कशाबद्दल? पर्सिसिव मासेमारीला किती मुदतीपर्यंत मासेमारी करता येईल. बरोबर. ते दोन्ही कायदे रद्द झाले आता. 2016 मधली एक आणि 2017 मधली एक. 2016 राज्य सरकार आणि 2017 मध्ये केंद्र सरकार. बरोबर. पर्सिस्टंट मासेमारीला ऑगस्ट ते डिसेंबर हाच कालावधी आहे. मग त्याच्यामध्ये एलईडी करतायत, पर्सिस्टंट करतायत, रिंगसिंग. आम्हाला त्याच्याशी देणं घेणं काही नाही. डिसेंबर नंतर 1 जानेवारी ते 31 मे केंद्र सरकारच्या कालावधीनुसार बॅन पिरियड असताना राज्य सरकार मार्फत मत्स्य विभागाच्या विभागातर्फे काय कारवाई केली जाते याच्यावर आपल्या राज्य जलदी क्षेत्रामध्ये. आमचं राज्य सरकारचं जलदी क्षेत्र आमचं जे आहे, आमचं 22.5 फॅथम पर्यंत त्याच्या आतमध्ये राज्य सरकारने बॅन केलेलं आहे. लायसन्स शिकायला. बरोबर. मग मला सांगा, लांबचं मी सांगत नाही आहे. आज देवबागच्या किनाऱ्यावर लाईट हाऊसच्या आतमध्ये आज जवळपास 6 महिने कंटिन्यू लँडिंग करून आहेत बोटी. कशाच्या? एलईडीच्या. तुम्हाला बस्ती करतात, बस्तीवर रात्रीच्या बस्तीला दिसत नाही त्या बोटी. काय कारवाई केल्या? किती बोटी आणल्या? किती बोटी आणल्या? सांगतो मी तुम्हाला तिथे. पण 15 ते 16 त्याच्या किनाऱ्याला सुद्धा बरोबर 8 पासून 7 फॅथम पासून ज्या बोटी चालू आहेत ना, आज कंटिन्यू 1 महिना 1.25 महिना फिशिंग करतायत. मग त्याच्यामध्ये या सुद्धा बोटी आहेत. कुठच्या ट्रॉलिंग बोटिंग पण त्या रात्रीच्या नाईट परमिशन आहे त्यांना. आहे काय सांगा? म्हणजे ते नाईट कशी करतायत? मग याच्यावर कोण कारवाई करणार? हे स्थानिक लोक आहेत सगळी. हो, कसं होतं सर म्हणजे शेत कोणकोणच शेत खात आहे. साहेब मी काय म्हणतोय, एक आता हे बोटीत EZ मध्ये मासेमारी करतात, त्याची ट्रॅकिंग कशी काय ठेवताय तुम्ही? ट्रॅकिंग त्याला काय लावली आहे का? बोट बाबा कुठे मासेमारी करते? सिस्टीम रिपोर्ट सबमिट करायचं. सबमिट झाल्यानंतर त्याच्यानंतर रिपोर्ट फॉर्मॅट दिला. रिपोर्ट काय आपण त्याने लिहायचं आहे. ते कुठे करायचं? तुम्ही बघणार आहे. तुम्ही काय बघा राहताय ड्रोनचं कंट्रोल कमिशनर ऑफ इंडिपेंडेंटली तेवढं होतं. आमचं म्हणणं काय नाही, जर केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार जर बॅन असेल तर त्या बॅन नुसार तुमच्या विभागाकडनं योग्य कारवाई होत नाही, याचं उत्तर आम्हाला हवं. या आपण 25-26 मध्ये पण 15% केसेस स्थानिक किती आहेत बघा. स्थानिक किती आहेत? स्थानिक आम्हाला उत्तर द्या. कारण तुम्ही स्थानिक सगळ्या खायचं करणार. 3% स्थानिक 3 आणि एलईडी पर्सन मिनी लागले विचार. स्थानिकांचा नृत्य आपण स्थानिकांचा जे कारवाई केलात ना, त्याच्यात स्थानिक पर्सन किती आहे जिल्ह्यात दाखवा. मिनी नाही मोठे पर्सन म्हणजे एलईडी किंवा ते लावतात ते मोठे दाखवा. सगळे तुम्ही माझ्या मते 90% राज्य एकदा माहिती नाही. माझ्या मिनी पर्सेंट केलं आहेत ना. मिनी पण केली आहे. स्थानिक सांगतो 2 ते 3% सांगितलं ना, 80% बाहेरच्या 80% बाहेरच्या 80 फक्त 1-2 केसेस इकडे केले जातात. आमचं असं सरळ असं म्हणणार तुम्ही स्थानिकांना याच्यातनं सोडता
भाईच्या तुमका भाईच्याच का मिळतं मग तुमच्यातले भीती काय काय काम मग स्थानिक पकडले. तुमच्याकडे कोणतरी भीतीवर स्थानिकांना सपोर्ट करतात आतले तुमच्या स्टाफवाले की कोणी असू दे स्टाफला मदत करतात म्हणून तुमचा आता स्थानिक कोणी मिळालं भाईच्याच कोणी तुमका मिळतं आणि एलईडीवर पण आपण स्थानिक पकडले देवगडच्या 3 बोटींवर केसेस पण टाकले आणि फाईन पण लावले. नाही पण पर्सिन नेट असताना पकडले की विदाउट पर्सेसिंग पकडले पकडले. एलईडी बोटी मी विचारतोय ना हा. त्या पर्सिन सहित पकडले की विदाउट पर्सेसिंग पर्सिन नव्हतं तेव्हा. आणि मी काय म्हणतो स्थानिक आता ज्या बोटी असतात बंदरामध्ये मिनी पर्सेसिंग आहे त्यांना आता लायसन्स नाहीच आहेत ना. नाही मग ते जाळं बोटीचे लायसन्स नाही ते जाळं ठेवून काय करतात बोटींवर जाळं असतं ना पर्सेसिंगचं हा. बरोबर ना ते काय करतात ठेवून ते जाळं मासे पडतात नाही तुम्ही त्यांना असं नोटीस बिटीस कधी दिलंय का की बाबा तुमच्या बोटीमध्ये जाळं जे आहे पर्सेसिंगचं जाळं आहे मी मागच्या वेळी पण हे तुम्हाला सांगितले ना बोटींवर पर्सेसिंगचं जाळं आहे त्याच्याजवळ लायसन नाही बरोबर ना त्या मासेमारीच्या त्या पद्धतीचं लायसन नाही मग ते जाळं कशासाठी बोटीवरती प्रॉब्लेम तोच आहे ना बाराच्या बाहेर ते अलाव. पण मी तुम्हाला मी काय बोललो बोटीवर कसं केस टाकणार तुम्ही मी काय म्हणतो माझ्याजवळ मासेमारीचं लायसनच नाहीये माझ्याजवळ मासेमारीचं लायसन नाहीये माझी बोट रजिस्ट्रेशन नाही तर मी जाळं ठेवून काय करणार तुम्ही का नाही जप्त करत ती जाळं आता त्याची फिशिंग पिरियड संपलाय लायसन बरोबर त्याला अलाउड नाही तुमची फिशिंग करायला मग ती पाण्यात पण घेऊन काय करतोय करमणूक फिशरी डिपार्टमेंटची करमणूक करतोय नाही पण हे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डची करतोय कस्टमची करतोय किंवा तुम्ही हे चुकीचं सांगताय मी काय म्हणतोय लायसन नाहीच आहे बोटीला मासेमारी परवाना नाहीये ते बोटी काय करतात जाळं घेऊन ते EZ साठी अप्लाय अप्लाय केल्यानंतर त्यांना परमिशन मिळालं ना की बोटीवर जाळं भरू शकतो बोटीला लॉक करत नाही जाळं एकदा उतरले की लॉक करत नाही बोटीवर जाळं भरता येतं 2 तासात मी काय म्हणतो अप्लाय करा तुम्ही अप्लाय करा अप्लाय केल्याबद्दल नाही आता आमच्या मासेमारी बोटी लायसन नाहीपर्यंत आम्ही ठेवतोच ना अरे हो ती एजेड सांगताय ना म्हणून तुम्हाला भाषे विचारलं त्याचा कॅरी लोड लोड येणार करतात तसं नाही आधी अगोदर नाव साहेब सांगतो ज्या लोकांना जे आम्ही म्हणतो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजे केंद्राची हद्द आहे ती 12 नॉटिकल म्हणजे एक 22 वाव धरा 22 ते 23 22.5 हा 22.5 धरा तिथपर्यंत राज्याची हद्द असते त्यामध्ये केंद्राच्या हद्दीत एन्फोर्समेंटचे अधिकार सध्या कोस्ट गार्डला आहेत आता नोटिफिकेशन येऊन ते कस्टम कोस्ट गार्ड आणि नेव्ही तिघांना भेटणार आहे तिकडच्या बाबतीत काय असेल तर त्या ऑफिसेसला कंप्लेंट जाणार असं आणि जजमेंटचे अधिकार आम्हाला दिले फक्त त्यांनी बोट पकडायची हा आणि ह्याचं जजमेंट जे त्यांचा कायदा त्याच्यानुसार त्यांच्या लावण्याचे अधिकार मला दिले असं ते तुमच्या 22.5 वयापासून राज्याचे केंद्र सरकारची 200 पर्यंतची जी हद्द त्याच्या खुल्या पद्धतीने कोणी जाऊन मासेमारी करूची असं त्याचा विशेष आर्थिक झोन म्हणतो जे विभाग म्हणतात अशी परमिशन केंद्र सरकारने दिलेली आहे कोणाक दिली आहे मोठ्या व्यवसायिकांना ज्यांची बोट 72 फूट लांब आणि ज्यांका 15 कॉरिडॉर म्हणजे येण्या जाण्याचा मार्ग अशा बोटींना दिलेली परमिशन ते 72-52 फुटाची बोटी आमच्या 22-22.5 नको पण 12 ते 8 गॅदर मध्ये म्हणजे वावामध्ये येऊन मासेमारी करतात मग त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार ज्या विभागाला ना त्याच्याकडनं योग्य कारवाई होणार ना आता मी तुम्हाला देवबागचा सांगितलं की ना सांगितलं मला एकच सांगा तुम्हाला त्या बोटी जाताना दिसतात की नाही कस्तीला रात्रीच्या जर आम्हाला किनाऱ्यावर उभं राहून जर दिसतात त्याचा वापर काय करतात दिवसभर काय करतात संध्याकाळी दुपारपासून स्टँडिंग करतात आणि काळोख पडला 7 वाजता दिवस असताना गेल्याच्या नंतर त्यांची जी फिशिंग चालू असते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत एलईडीचे आहेत पर्सिस्टंट आहेत आमच्या ट्रॉलिंग फिशिंग फक्त चिंबूड किनाऱ्याला करतात ते पण अगदी ट्रॉलिंग फिशिंगला ऍक्च्युअल तुम्हाला 5.5 फॅथमच्या आतमध्ये फिशिंग करण्याचा अजूनही अलाउड नाही आहे त्यांना तरी सुद्धा डोळे झाप होऊन ते थेट अगदी किनाऱ्यापर्यंत फिशिंग करतात मला सांगा आज आमच्या पारंपरिक आता जास्त लायसन तुमच्याकडे पारंपरिक मच्छीमारांची आहेत ना
टक्केवारी जवळपास 80-85% आहे तुमच्याकडे. आज 2-2.5 महिन्यांचं त्याचं स्टॅटिस्टिक कोण घेतं तुमचं? हा अधिकारी आहे कोण नाही म्हणतात साहेब? परवाना अधिकारी नाही तुम्ही घेता त्यांचं विभागही नसते घेतली का या 2-2.5 महिन्यांची बघा काय अवस्था आहे ती. यांना विचार गिरण्याची करणारे आहेत बहुतेक जण. यांना विचार काय म्हणतं तुम्ही मला आता काय गावता तुमका? किती पर्याय एकच आमच्याकडे. किलो म्हणून सांगा किती 10 किलो मासे गावतात 5 किलो म्हणजे आता समजा पर्याय एकच आमचा. आम्ही बोटी विकतो आणि शेती करतो. शेती करायला 5 लावल्यानंतर पैसे गावतो. ह्यांच्याकडे काय गावला ना ते भावना लोकांनी आमच्या नाही. संगमावर जरी गेला आणि 10 मिनिटं उभं राहिला तर तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. तुम्हाला दिसते पण कारवाई का होत नाही असं ना विचारायला तुम्हाला कोणता वारंवार येऊन ही मोठी खंत आहे. कारवाई चालू झाली काय सध्या काय कारवाई हे सगळे आमदार खासदारचे कोण कोण आहेत ना हे काय कामाचे नाही. त्यांनी सगळे बंधना केले तुम्हाला माहिती आहे. ते ड्रोन उडवतो, त्या स्टेजच्या बोटी आणतो 1 महिन्यात, आमच्याकडे गस्त घालतो, तो काय तो कक्ष करता तो नियंत्रण करतो. नियंत्रण कक्ष अंमलबजावणी कक्ष. तो मंजूर झाला आहे. देवगडमध्ये बोटी पकडल्या 3 बोटी पकडल्या ना त्या तुमच्या हस्तांतरित केल्या. कोणी पकडल्या? कोस्ट गार्डने कस्टमने. त्या बोटी कोणाला दिल्या होत्या तुम्ही? कोणाला दिल्या? त्या बोटींवर नाव नंबर नव्हतं. नाही डॉक्युमेंट्स होते कस्टमने सबमिट मग तुम्ही पेपर मध्ये त्यांची नावं नाही कशाला दिली? कस्टमने दिली ना पेपरात. हो, तो दंड कोणी केला? मग कोणाला केला तो तुम्ही दिला ना? कस्टमने पेपरात बातमी पण आली होती पकडलेले नाव मी काय विचारतो माहिती आहे? तुम्ही जी त्यांना दंड केला ना त्याच्यानंतर बोटीचं येत बाबा मिश्रित कार्यालयाने या बोटीवरती एवढा दंड आकारला आणि ते बाबा बोट सोडली. दंड कोणाला केला? तुम्ही आता काय करताय माहिती आहे? आम्ही एवढे पण साहेब मी काय म्हणतो समजलं का? हे जेवढे आले हे कोणी एवढे दुर्बळे नाहीये. बाटल्या कोणी घेऊन फिरत नाही आता दुधाच्या. समजलं ना? दुधाच्या बाटल्या घेऊन कोण फिरत नाही. ज्या तुम्ही ती बाटली जी आमच्या तोंडात घालताय ना त्या कोणी घेऊन फिरत नाही. मी सांगतो, स्पष्ट बोलतोय तुमच्याशी मी. एवढं वेळ नाही. त्यांना डोळे पण होते, सगळ्यांना डोळे आहेत, आम्हाला पण डोळे आहेत. तिकडे पण मच्छीमार राहतात. देवगड मध्ये जिथे बोटी गेल्या ना तिकडे पण मच्छीमार राहतात. ते पण सांगतात रात्रीच्या वेळी जनरेटर उतरले गेले, कोल्हापूरवरनं आणले गेले, सगळं माहिती असतं आम्हाला. तुम्हाला असं तुम्ही कधी पण समजू नका. आम्ही काय म्हणतोय, अरे चाललंय ना कशाला उगाच चाललंय ते चाललंय चांगलं आहे. कोणतरी आमचा आता नेता कुठेतरी काम करतोय, आमच्या लोकांना वाटतंय असं झालंय ना म्हणून आम्ही पण येते येत नाही. त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय. फायदा नाही घेत, गैरफायदा घेताय. फायदा घेताय. मी स्पष्ट म्हणतो, गैरफायदा तुम्ही घेताय. तुम्ही बोलताय ना ते पाहिजे तर मी आता पण पब्लिश करताय ते मी सगळं देईल. मग तेव्हा वेळी का केलं नाही? दंड केला ते समजतं. कोणाला केलं ते समजायला पाहिजे ना. लोकांना पाहिजे काय पाहिजे? अरे चोर कोण आहे तो समजायला पाहिजे ना. माझ्या बरोबर जो आता माझ्या खांद्यावर हात ठेवून फिरतोय ना माझ्या बरोबर तो चोर आहे का कसा आहे ते मला समजायला पाहिजे ना. मग मला त्याला बाबा बाजूला घेऊन फिरायचं का नाही ते मी पण विचार करेन ना. का केलं जात नाही असं तुमच्याकडनं? काय फायदा आहे का तुम्हाला त्याचा? लपवलं जाते. मी स्पष्ट म्हणतोय तुमच्याकडनं ती माहिती लपवली जाते. काल जी स्पष्ट माहिती दिली गेली ना ती माहिती त्या 3 बोटींबद्दल का दिली गेली नाही? सिंधुदुर्गातल्या आहेत का त्या? हा सिंधुदुर्गच्याच आहे. म्हणूनच तुम्ही तालिकाला सोडता म्हणून तुमची आकडेवारी सांगितली जा. परत घेतली आहे आणि 20% फक्त आपल्याची घेतली आहे. आमचा आरोप तोच आहे तुमच्याकडे. बातमी कस्टमर कशी द्यायची ते मला नाही. पकडली तेव्हा त्यांनी चुकीची बातमी घेऊ दे. आमचा आरोप तोच आहे. कस्टमच्या बातमी त्यांनी बोटीवर नाव नंबर नाही ऍग्री तुम्ही सांगता त्यांना दिसली नाही. त्यांना दिसत नसेल कदाचित. त्यांचं काहीतरी करायला पाहिजे. आम्ही काहीतरी करू मच्छीमार म्हणजे त्यांचं डोळ्याचं काय असेल त्याच्यानंतर तुमच्या जवळ हस्तांतरित करण्यात आली बोट. त्याच्यानंतर तुम्ही त्या बोटीला दंड केला. त्यांचं कागदपत्र बघून केला. मी म्हणतो काय कागदपत्र त्याच्यावर मग तुम्हाला त्यांनी मोठ्या अक्षरात नाव घातलेलं दाखवलं, नंबर दाखवला, तुम्ही बघितला, तुमच्या अधिकाऱ्याने बघितला, तुम्ही दंड केला. कोणाला केला तो कशाला नाही केला तुम्ही सांगितला. आता सांगतो मी. आम्ही आलो
सांगा. आता पण हे नाव नंबर घ्या पत्रकार मित्रांनी आमचा वाच आहे की हे लोक स्थानिकांना वाजवणार मुद्दाम केला गेला ते नंबर मुद्दाम नोंदवले गेले. कारवाईचं रेकॉर्ड आम्ही काय बोलला कारवाईचं स्थानिकांना तुमच्या आम्ही जे पकडतो ना, आम्ही जे पकडतो ना ते आम्ही काय सांगितलं हो साहेब माझ्या बोलण्याचे समजतंय दंड कोणी केलाय? आम्ही केला. कोणी केलाय? कोणाला केलाय? माहिती दे कोणाला केलाय ना? यांची नावं येणं गरजेचं आहे. आम्हाला ती नावं पाहिजे. तुम्हाला जरी सागरी सुरक्षा ठेवली आहेत ना ते तुम्हाला कळवतात. सागरी सुरक्षा जे ठेवलेले आहेत ते तुम्हाला कल्पना येतात का? LED आहेत ते काय साचायला ठेवलंय तुम्ही? आम्हाला उत्तर द्या पहिलं. सरजोड ते कळवतं त्याचं म्हणतं आहे की प्रत्येक तुमचे जातात ना सुरक्षा ते तुम्हाला कळवतात का इकडे कुठे तिकडे सर कळवतात तुम्हाला नागरी सुरक्षा रक्षण नेमले आहेत ना बरोबर. हे आमच्या स्थानिक जनतेच्या पैशातच ना त्यांची कर्तव्य काय आहे तो काय कर्तव्य आहे? कारण काय होते माहिती आहे आम्हाला तर असं वाटतंय की ना की सागरी सुरक्षा रक्षक जेवढे नेमले आहेत ना तेवढे की ना या धंद्याच्या अपरोक्ष आमच्या अपरोक्ष की ना त्यांना साथ करतात असं आमचं मत आहे. कारण तुम्हाला सांगतो ही सगळी जबाबदारी त्यांची आहे तुम्हाला माहिती देण्याची किनारपट्टीवर. कारण का सागरी सुरक्षा रक्षक हे कशासाठी नेमले आहेत? राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही तऱ्हेचा बाधा न येण्याकामी त्यांनी सहाय्य करायचं शासनाला. आता जर समजा ज्या बोटींवर काही कागदपत्रच नाही फिशिंग करतायत की आणि काय स्मगलिंगचं सामान आणताय की शस्त्रसाठा घेऊन येतात बरोबर. याची जबाबदारी कोणाची राहणार हो? त्यांची राहणार की तुमची राहणार? त्यांनी सांगितलं पाहिजे बरोबर. बोटीचे माणसं तुम्ही मान्य केला तुम्ही मान्य केलं ना तुम्हाला सागरी सुरक्षाने काही सांगत नाही म्हणून त्याच्यामध्ये त्याला बोलवून घ्या इथं. सागरी सुरक्षाने जेवढे आहेत ना त्याला बोलवून घ्या. त्यांच्या काय बोलत रे आता बोलवायला समाजाला सांगणार ना बाबा तू असले तरी चालतील पण इथे त्यांना विचारा आम्ही कधी करणार हो करणार मिटिंग घेऊन बोलतो त्यांना. लोक जेव्हा आमची आली तेव्हा तुम्हाला त्यासाठी काय आता शिकण संपायला 2 महिने राहिले आता 6 महिने तुम्ही झोपलेलात काय? आता 15 आता कित्येक दिवस झाले देवबाग बाहेर तयार करलेला काय तुम्हाला कोणालाच कल्पना नाही. जेव्हा आमची लोक जेव्हा आवाज उठवतील जेव्हा प्रेसवाले धावतील तेव्हा तुम्ही साथ करून एकच रिपोर्ट आणणार. शेकडो कोटीतनं एकच रिपोर्ट पकडून आणतात आणि तुम्ही दाखवताना साडी रिपोर्ट तुम्ही स्वतःहून जाऊ का तुम्ही स्वतःहून या दोन दिवसात परत एक पकडला शेकडो हजार रिपोर्ट पकडला राजस्थानची कस्टमनी पकडली नाही एक नाट्यातली होती राष्ट्रीय गुन्हा INDMS 0895 ठीक आहे. दुसरी होती दिनेश कांडेल INDMS 3410 दिनेश कांडे आणि तिसरी मेगा कांडेल INDMS दिनेश कांडे 3047. घरी सांगून चुकतास पहिल्या नाट्यात त्याला नाव क्लिअर घेतलं निलेश माहिती सगळे पक्षप्रतिनिधी होय आता भारताच्या 10 यांचा रामायण ऐकला ऐकून घ्या. तुम्ही सुद्धा प्रत्येक पक्षाच्या सत्ताधारी असणार कोण असाल तुम्ही आपापल्या लोकप्रतिनिधीच्या कानावर ही सगळी गोष्ट घाला. उद्रेक जर झालो त्याच्या पुढे जबाबदारी सगळ्यांची राहताली.
सगळ्यांची झाड बोलतो आम्ही ऐकून घ्या कोणाचा पक्ष विषयाचा काय आम्ही काय बोलतो ना. शेवटी काय प्रत्येकाचा पोट महत्वाचा. आज 2.5 महिने झाले हो टेम्पर साहेब 2.5 महिने झाले. मला आजही सांगतो लोकांची अशी अवस्था आहे ना 500 रुपयाचे सुद्धा मासे मिळत नाही. किती परवाने निलंबित झाले ते दाखवतो म्हणून. बेकायदेशीर मासेमारी केलेल्या बोटींचे मग ते स्थानिक असू दे बाहेरचे असू दे गिरनेट असू दे आणि ट्रॉलिंग असू दे निलंबित करण्याचा अधिकार आहे ना तुम्हाला आहे की नाही. मग किती परवाने निलंबित झाले. परवाने निलंबित मी तरी नाही केले त्यातले. मी नाही केले. तुम्ही जर दंड लावून माझं ते म्हणणं नाही तुम्ही ज्या अर्थी दंड लावून त्यांचा दंड घेत असाल तर त्या दंडाबरोबर परवाना निलंबित करण्याचा अधिकार असताना ते निलंबित का होत नाहीत परवाने. पण ते माझ्या सांगा ना सस्पेंडेड कायदा आहे का. मला फक्त एक सांगा कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी होते का. मग किती परवाने निलंबित झाले ते साहेबांना विचारणार परवाने ते शेवटी ते हे देणार आवेदन देणार. त्यांना माहिती असणार ना किती परवान्याला आवेदन सादर केले यांच्याकडे ते बरोबर. आमचं नशीब आहे तुम्ही आमचं दुःख पुसताय बरोबर ना. दुःख पुसताय मला सांगा याचं उत्तर द्या ना. परवा नाटक नसतं असतं ना परवा जर आमचं नाटक नसतं असतं ना तर दांडी बीचवरला उद्रेक जो काय झाला असता त्याला कारणीभूत तुम्ही असणार होता. सुटला आहे तुम्ही परवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 12 नॉटिकलच्या आत ही कुठची इलिगल फिशिंग ऍक्टिव्हिटी होणार. मत्स्य व्यवसाय विभाग नक्कीच त्याच्यावर कारवाई करणार ती भले कुठच्याही प्रकारची असू दे. ठीक आहे. आणि जे LED बोट्स आहेत किंवा काय आम्ही जास्तीत जास्त दिवस जशी मच्छीमारांची मागणी आहे त्यानुसार आम्ही थांबवू अवरुद्ध करून ठेवू. ठीक आहे. आणि यापुढे 12च्या आत कुठच्याही इलिगल ऍक्टिव्हिटीला मत्स्य व्यवसाय विभाग कठोरच्या कठोर कारवाई करेल.